हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ते केस का मोकळे, तुम्ही म्हणता ताईचे केस का मोकळे, तिचं कारण सांगते मी तुम्हाला. तर मला लावायची अशी मेहंदी, हे पहा, अशी कालवून ठेवली आहे. सकाळीच कालवली, उठलं की मस्त अशी भिजली आहे छान. काहीच टाकलं नाही आहे, काही नाही आहे. आपली साधी मेहंदी. जरा केस चाललेत ना भरपूर, असे केस तर अगोदरच नाही आहेत, पण त्यातली त्यात बी अजून चाललेत माझे केस. तर म्हटलं मेहंदी लावली की थोडे 1-2-3 महिने जात नाही, तर नंतर अजून जायला चालू होते. पण म्हटलं चला तेवढं 2-3 महिन्यानंतर अजून एकदा लावता येईल. सारखं लावत नाही आहे. मला जर कुठं जायचं असेल गावाला वगैरे तरच मी लावते मेहंदी. नाहीतर असे केस घरी गेले तरी पण मी मेहंदी लावत नाही आहे. पण आता जरा जास्तच चालले तर जायचंय पण एका ठिकाणी, ते पण तुम्हाला सांगते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते नक्की, बरं का. आता कुठं जायचंय ते अगोदरच नाही सांगत. जिथं जायचंय त्यांना सरप्राईज आहे, मग आता सांगून काय उपयोग आहे. तेव्हा आता सांगणार नाही आहे मला कुठं जायचंय ते. तर चला, हे पहा, हे बघा आपली मेहंदी अशी मस्त अशी छान झाली आहे. आता हे ब्रँड वगैरे मला काही नाही माहीत, म्हणजे सांगणार नाही आहे मी. खूप मस्त आहे, एकदम छान. असं मी 10 वर्षापासून हीच मेहंदी लावते. कधीतरीच लावते, पण मी कंप्लीट मी पहिला होते का तेव्हापासून ही मेहंदी लावते बघा. तर माझे केस असे 1 नंबरमध्ये, नाही तर पहिला असे केसांमध्ये एवढा गुत्ता व्हायचा ना की बघायचंच काम नाही. आणि इतके घाण होते ना केस माझे, छोटेच आहेत पण आता छान झाले. तर मस्त असे एकदम छान नंबर 1 मध्ये मेहंदी ही. आता भरपूर ब्रँड आहे त्याच्यात, आपल्याला काही सांगायचं नाही काही नाही, पण 1 नंबरमध्ये आहे छान अशी. तर चला, नाश्त्याला काय केलं आज मी, मला दिला रात्रीचा. दीदी काय केलं, तिने ऑफिसमध्ये जेवण आल्यामुळे तिच्या नावाचा भात उरला. मस्त असा कांदा टोमॅटो सगळं घालून, कोथिंबीर, शेंगदाणे घातले थोडेसे, मसाला घातला, 1 नंबरमध्ये भात झाला आहे. आता हे भात दिला आहे फोडणी एवढा. आणि जसं मला कालचं दोशाचं पीठ उरलं होतं, तर दोशाच्या पिठामध्ये ह्यांचे सगळ्यांचे तिघांचे नाश्ते झाले सकाळी, पण माझा नाश्त्याला एवढंच उरलं, एकच उरलं. एक पीठ कुठं ठेवून देऊन ह्याचं बी मी टाकून घेतला मला. आणि हे पहा असा एकदम ह्याच्यात कांदा टोमॅटो हिरवी मिरची कॅरेट गाजर सगळं असं टाकून एकदम छान असा मस्त लुसलुशीत छान झालाय. तर आता हे आपले 2 आयटम आहेत माझे नाश्त्याचे. आणि आधी क्लचर लावून घेते. तुम्हाला सांगितलं बस झालं. आता किती वेळ ठेवावीत अशी केस, बरं वाटत नाही ना. तर आज काय झाले, व्हिडिओ बी रात्री फोन इथंच आहे. व्हिडिओ बी रात्री एडिट करायचा राहिला, थोडंसं उशीर झाला. राहू द्या म्हणलं, सकाळी आता त्याला आता टाईम द्यावा लागते. पुन्हा आता आजीकडे जायचं आणि मिशनला कपडे बी लावून घेतले. तर कपडे झाले, पूजा वगैरे झाली. आणि आज भाजीला काय केले मी 1 मिनिट दाखवते तुम्हाला. मी काय आज भाजी वगैरे शेअर केली नाही सकाळचं काहीच तुमच्यासोबत. तरी अशी मस्त पत्तागोबीची भाजी केली आहे. टोमॅटो घातलं आहे, कांदा नाही घातला, फक्त टोमॅटो घातलं, मिरच्या घातल्या चिरून, 1 नंबरमध्ये झाली आहे. हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती, लवकर उठलं की अगोदर डाळ भिजू घातली हरभऱ्याची. एकदम नंबर 1 मध्ये भाजी होती. एकदा बघा करून तुम्ही अशी. हिरव्या मिरच्या लसण घालायचा भरपूर, 1 नंबरमध्ये भाजी झाली आहे. तर मुलांना बी आवडत नाही कुणाला, ज्याला आता रोज तरी उठून काय भाजीला करणार शेवटी. त्याच्यामुळे म्हणलं आता चल जे आहे ते आहे. तर आता मेहंदी लावून घेते अगोदर, आता व्हिडिओ एडिटिंगला टाकते आणि मग कपडे वाळू. आधी व्हिडिओ टाकते एडिटिंगला, मेहंदी लावते आणि नंतर लास्टला कपडे वाळू घालते. म्हणजे कपडे वाळू घातले की मला आजीकडं खाली निवांत जाता येते. तर चला, कशी तुम्ही काय टाकतात. मी काहीच टाकलेलं नाही आहे ह्या मेहंदीमध्ये, नॉर्मल अशी फक्त मेहंदीच भिजू घातली. तुम्ही काय टाकतात तर ते पण सांगा, जर तुम्हाला माहीत असेल काही टाकत असाल तर. चला लावून घेते आता. तर मैत्रिणींना आता रात्रीच्या जेवणात सकाळचं झालं, पण रात्रीचं शेवटी बघावं तर काहीतरी लागतंच आहे ना. तर हे असं सगळं मी व्यवस्थित असं चिरून घेतले, पूर्ण भाज्या वगैरे. आता मसाले भात करायचा आहे आणि हे करायचं आहे आपल्याला टोमॅटोचा ठेचा. ते टोमॅटो चिरून घेतलं आहे. आणि ही एवढीच मेथी होती माझ्याकडं, तर त्या मेथीचं मला पिठलं करायचं आहे. आणि हे खिचडीसाठी खोबरं आणि लसूण असं व्यवस्थित कुटून घेतलं आहे. एकदम छान 1 नंबरमध्ये खिचडी होती आहे. आणि जे मेथीचं जे पिठलं आहे ना, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. 1 नंबरमध्ये होतं या, तेही दाखवते मी. तर ते पाहा, इकडं दूध तापवायला ठेवलं आहे, इकडं कुकर ठेवलं आहे. तर आता ते आणलं आहे ह्याचं फरशी पुसायचं. तर एक निघाले तर त्याला दुसरं व्यवस्थित असं बसवायला लागले. तर चला असू द्या, मी माझा स्वयंपाक घेते करून अगोदर.
जसं की म्हणलं ना, हे पाहे हे बसवू लागले. ही फरशी पुसायचं आहे आपलं. हे वरचं हे काठी जुनीच आहे, तर ह्यालाच त्यांनी हे खालचं आणून फक्त एकदम असं व्यवस्थित बसविले. आणि पहिलं बी असंच बसविले होते, भरपूर दिवसापासूनची ही काठी आहे. आणि लोखंडाची असल्यामुळं ना, लाकडाची पण मिळती, पण लाकडाची काय होते पाण्याने लगेचच खराब होती ना, त्याच्यामुळे लोखंडाची आणली होती. वरी अडकायला पण आहे ह्याला असं, हे पाहू शकतात. आणि हे असं मग भरपूर ह्याला असे ना, नाहीतर नाही बी म्हटलं तरी 3-4 झाले असतील. तर काठी इतकी छान आहे, लोखंडाची घेतल्यामुळे मस्त आहे. आणि हे असं आहे बघा. आपलं कसं वाटलं, घरच्या घरी जुगाड लावलं. पूर्ण आणण्यापेक्षा हे अर्ध्या किमती 150ला भेटलं, ते 70लाच भेटतं एवढं. तर प्रत्येक वेळी 70 रुपयाचं आणायचं आणि ह्या काठीला बसवून द्यायचं. तुमच्याकडे बी असं झालं असेल तर असं करून बघा, नक्की एकदम 1 नंबरमध्ये होते. जुगाड लावायचं आपल्या घरच्या घरी. तर चला मैत्रिणींनो, आता घेते स्वयंपाक करून. तर हे पहिलं बी असंच आणून लावलं होतं आम्ही, ते निघून गेले आता, तर त्याच्यामुळे ते दुसरं आणून बसविलं आता. तर आता चला कुकरमध्ये, तर चला खिचडीला कुकर ठेवून घेतलं. आता करून घेते. तर तुम्ही म्हणताल की रोजच संध्याकाळी खिचडी. हो मैत्रिणींनो, आता काय होतंय ना, सकाळी मुलं घेऊन जातात बघा भाजी पोळी, सकाळी नाश्ता, मग ह्या भात होतच नाही आहे. मग ह्या टाईमला ह्या आपल्या मेथ्या घालून एकदा बघा तुम्ही खिचडी, वरण करून 1 नंबरमध्ये होतं आहे. आणि चवीला पण छान लागते. गॅस थोडा कमी करते. तर अशा अगोदर काय करायचं, मी कधीच मी तेलामध्ये ना मैत्रिणींनो कधीच असं अद्रक लसूणची पेस्ट असो किंवा लसूण खोबरं कुटलेलं असो, मी कधीच डायरेक्ट तेलात घालत नाही आहे. तुम्ही पण घालत जाऊ नका, चव बदलती आहे तशी. ज्यावेळेस आपण असं सगळं घालतोच ना, त्याच्यानंतरच आपण लसूण आणि अद्रक असा नंतर घालून घ्यायचं. एक नंबर कुठल्याही भाजीला आवारणाला कशाला मी फोडणी असू जा. तर आपलं मेथीचं पिठलं, जिरे मोहऱ्या घातल्या, हे लसूण असा भरपूर असा थोडासा नकलून असाच घेतला आहे मी. आणि ही मेथी आणि हे टोमॅटो एकदा करून बघा, नक्की 1 नंबरमध्ये पिठलं होतं आहे. चवीला पण छान लागतं आहे. आणि भाजीला काही नसेल तर चला असं कांद्याचं करण्यापेक्षा, कांद्याचं तर नेहमीच करतोच आपण, म्हणलं थोडंसं असं वेगळं काहीतरी केलं ना तर आपल्याला बी खा वाटतंय ना. तर चला आता मिरच्या भाजून घेतल्या, भात झाला, भाकरी टाकून घेतल्या. आणि आता म्हणलं पिठलं करून घ्यावं. तर मला करायचं हिरव्या मिरच्याचं पिठलं. तर अगोदर काय करते, आता मी मिक्सरमधून ना मिरच्या काढून घेते. तर हे आपला ठेसा आत्ता चालू केला. तर मिरच्या शेंगदाणे घालून घेतलेत आणि भरपूर असा लसूण आहे खाली, हे पाहू शकता. आता चवीनुसार आपलं मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर त्याच्यासाठी जसं की म्हणलं ना मी, हे टोमॅटो मी तुम्हाला दाखवते 1 नंबरमध्ये ठेसा होते. तर आता हे ठेसा करून घेते अगोदर. तर हे असं आपला आहे गरम आहे. तर हे ठेसा आहे बघा, टोमॅटो असं मस्त ह्याच्यात मी हे करून घेतलं आहे. हे आता ठेसामध्ये घालायचं आपल्याला. तर 1 नंबरमध्ये होतं आहे. फोडणीला लसूण नाही घालायचा, कारण आपण ह्याच्यामध्येच भरपूर असा मी लसूण घातला होता, त्याच्यामुळे फोडणीला काही लसूण मी घातला नाही आहे. तर ह्याच्यात टाकून ह्याच्यामध्ये तेल आहे ना, थोडंसं वेस्ट होत नाही. असं एकदा फिरवून घेते. बघू शकतात 1 नंबरमध्ये आपला ठेसा होत आहे. हे बघू शकतात डब्याला वगैरे मुलांच्या 1 नंबरमध्ये छान असा. आणि भाकरीसोबत अजून छान लागतंय. चला आता पिठलं करायला ते पण दाखव. तर आपलं संध्याकाळचं जेवण पिठलं भाकरी ठेसा, महाराष्ट्रीयन जेवण आपलं मस्त. हैदराबाद मध्ये महाराष्ट्रीयन जेवण. हे ठेसा जसं की तुम्हाला दाखवलं ना, मस्त असा. आणि त्याच्यावरती तेल पिठल्यावर टाकलं, त्याच्यावर टाकून थोडं अजून. तर हे असं जेवण आहे आपलं. या सगळेजण जेवायला. मस्त अशी ज्वारीची भाकरी छान आणि मसाले भात पण आहे. तर कसं वाटली रेसिपी, आवडली का? आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आपला मसाले भात पण छान झाला. आता लेकरं येतील, व्हिडिओ चालू म्हणून आले नाही तर चला मैत्रिणींनो, रेसिपी आवडली, पिठलं ठेसा आवडला तर लाईक शेअर जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना काय केलं ते बी लाईक करा, काय केलंय ते सांगा आणि लाईक करा व्हिडिओला आवडला तर. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.